काम करण्याचं आणि तेवढ्या तातडीने लगेच करण्याचा जो पांडा या सरकारने उचललेला आहे, त्यामुळे अमाप खर्च करायचा, ठेकेदार पोचायचे आणि त्यातून अशा प्रकारच्या घटना घडतायत। अशा असलेल्या घटनांमधले लिकेज कुठं कुठं आहे याचा खऱ्या अर्थाने शोध लावणं गरजेचं आहे। म्हणून जनतेला कळून आलेलं आहे हे आपलं प्रगतीचं सरकार नसून त्यांच्या प्रगतीचं सरकार चालू आहे। परिषद घेत असताना नांदेडमध्ये आज माझा पक्षवाढीच्या संदर्भातून कार्यकर्त्यांचा मेळावा आणि बैठक होती आहे। येणाऱ्या काळामध्ये संघटनेमध्ये ताकदीचे कार्यकर्त्यांना पण संधी द्यायची आहे, त्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन पक्ष संघटना मजबूत करून नांदेडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्ष हा मजबूत करण्याचा आजचा बैठक आहे। मी आजच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं मनोगत जाणून घेणार आहे। या भागातल्या जनतेचे प्रश्न, या असलेल्या अडचणी, पक्षवाढीसाठी काय केलं पाहिजे या सगळ्या भूमिका ऐकून घेऊन आपल्या येणाऱ्या कालावधीमध्ये पक्ष मजबूत कसा उभा करता येईल अशा प्रकारचा विचार आम्ही करणार आहोत। सर, नीट पेपर फुटेजच्या जे संदर्भ आहे खूप मोठा महाराष्ट्रभर राज्यभर हे झालेला आहे, त्याबद्दल काय सांगा? नीट फुटली झाली मागच्या वेळेला ज्यावेळेला आमच्याकडे कोणी त्या ठिकाणी अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये बदनाम झालं, त्यांचे आरोप झाले, भ्रष्टाचाराचे झाले, पेपर फुटीचे झाले, कुठले झाले की त्या मंत्र्यांचा राजीनामा मागितला जात होता। आज दुर्दैव आहे ह्या देशामध्ये कोणी विरोध केला तर आम्ही ते करणार नाही अशा प्रकारचा निर्णय घेऊन दडपशाही आणि हुकुमशाही चालू आहे। दिल्लीच्या जंतर मंतरवर अभिजित असेल, वांगचुक असेल, या लोकांनी गेल्या 18-20 दिवसापासून सुरू केलेल्या उपोषणाची साधी दखल घेतली जात नसेल, कोर्ट त्याच्यामध्ये जर सांगत असेल की याची दखल घेणं गरजेचं आहे, परंतु ज्यांच्याकडे दखल मागायची ते हुकुमशाही आहे। ते असलेल्या लोक आंदोलन केले तर ते चिरडून कसे टाकता येईल असा प्रयत्न करणार, त्यांच्याकडून अपेक्षा नाही। पण जनता उठाव जेव्हा करेल तेव्हा निश्चितपणाने यांना त्याचा धक्का बसेल। सर, आपला भारत देश संविधानावर चालतो आणि जे रूल्स अँड रेग्युलेशन जे GR आहेत सेंटरवरती, एक्झाम सेंटरवरती कुठेतरी मतभेद करण्याच्या हेतुअर्थी काही शिक्षक प्रवर्ग एका विद्यार्थ्यांना त्या जातीय त्यांच्या वेगळ्या अँगलने बघायला लागले आणि दुसऱ्या जातीय त्यांचा आक्रोश असा आहे की सर की कुठेतरी आम्हाला वेगळ्या भूमिकेमध्ये हे करायला लागलं। मला वाटतं की शिक्षण व्यवस्था ही नेहमी जात धर्म बघून केली जाऊ नये। हल्ली शिक्षण व्यवस्थेपासून सगळीकडे जात धर्माच्या नावावर राजकारण केलं जातं आणि दुर्दैव असं आहे की त्याची झळ आता शिक्षण क्षेत्रापर्यंत आलेली आहे। म्हणून हा या जातीचा अशा प्रकारचा विचार करून विद्यार्थी जीवनामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना आता जातीवादीच्या बाबतीमधली भूमिका घेऊन पुढे आणण्याचा प्रयत्न होतो। मला वाटतं की इथे कुठेतरी संविधानाचा आपण विचार करतो पण संविधान बदलणारेच अशा प्रकारचा प्रचार आणि प्रसार करायला लागले। काही या असलेल्या पाठ्यपुस्तकामध्ये किंवा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनामध्ये काही धडे किंवा काही विषय दाखवण्याचा प्रयत्न होतोय। हा खरं म्हटलं तर दुर्दैवाचा आहे। व्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही स्वातंत्र्य याला मुठमाती देण्याचं काम सध्याचं सरकार करत आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जे आहे जेवढं पाहिजे तेवढं प्राबल्य नाही आहे, जसं कळायला गेलेली आहे। नवीन चेहऱ्यांना यावेळी संधी देणार 100% देणार। अध्यक्ष म्हणून मी आज तेवढ्यासाठी आलोय, पुढच्या वेळेला येईल तेव्हा राष्ट्रवादी तुम्हाला जोरात असलेले दिसेल।